आज होणार 70 लाख महिलांना पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज 21 जानेवारी आणि लाडकी बहीण योजनेसाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती अपडेट म्हणजे आज 70 लाख महिलांना पैसे वाटप होणार आहेत. परंतु याच महिलांना पैसे भेटणार आहेत तर ते कोणत्या महिला असणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवीन योजनेसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघू शकता लाडकी बहीण योजना आज दिनांक 21 जानेवारी 2025. आताची मिळालेली सूत्रांकडून माहितीनुसार आज महाराष्ट्रात पैसे वाटप सुरू झालेले आहे व आत्तापर्यंत 3 जिल्ह्यात पैसे वाटप झाले आहेत आणि आज नवीन 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे. तर बघू शकता आज नवीन 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे. तर ते जिल्हे कोणते असणार आहेत तर आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं बघू शकता लाडकी बहीण योजना आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार, मागील पैसे मिळणार का, जानेवारी 3 जिल्ह्यात हप्ता मिळाला आहे आणि आज 13 जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे. तिथं बघू शकता आज कोणत्या महिलांना पैसे भेटणार आहेत तर आज सगळ्याच महिलांना पैसे भेटणार आहेत. ज्यांना अजून एकही हप्ता भेटला नाही त्या महिलांना सुद्धा पैसे भेटणार आहेत आणि जानेवारी महिन्यात 3 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहेत आणि आता 13 जिल्ह्यांची यादीसुद्धा जाहीर झाली आहे. तर 13 जिल्हे कोणते असणार आहेत आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तिथं बघू शकता लाडकी बहीण योजना अखेर महिलांची प्रतीक्षा संपली. आत्तापर्यंत एकूण 6 हप्ते जमा झाले आहेत. 9,000 + 2100. आता आज 7वा हप्ता 2100सुद्धा मिळणार आहे आणि 7वा हप्तासुद्धा मिळणार आहे. ते बघू शकता 7वा हप्तासुद्धा मिळणार आहे. तर ही देखील बघू शकता लाडकी बहीण योजना भावाचे वचन आहे. आता उशीर नाही. आता फक्त पैसे वाटपच होणार आहे. आता उशीर अजिबात नाही. तर आपण आता 13 जिल्ह्यांची यादी बघूया. तर 13 जिल्हे कोणते असणार आहेत तर पहिला विभाग आहे नागपूर विभाग, दुसरा विभाग आहे पुणे विभाग आणि तिसरा विभाग आहे इथं कोकण विभाग. तर या 3 विभागात असे पैसे वाटप होणार आहेत. तर इथं नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली असे पैसे होणार आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि कोकण विभागामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे. तर असे 13 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत. तर या जिल्ह्यात तुमचं नाव आहे का नाही ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तिथे बघू शकता लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये एका दिवशी पैसे वाटप करणे शक्य होत नाही. त्यामुळे आजपासून सुरुवात होणार आहे. तर आजपासून पैसे वाटप करायला सुरुवात होणार आहे. तर तुम्ही बघू शकता की आजपासून पैसे वाटप व्हायला सुरुवात होणार आहे. आणि हे महत्त्वाचं अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजना 3 बँकांना सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. तर सर्वात प्रथम प्राधान्य या 3 बँकेला देण्यात आहे. तर या बँकेमध्ये तुमचं अकाउंट असलं तर तुम्हाला सर्वात आधी पैसे भेटणार आहेत. ते पहिली बँक म्हणजे SBI असणार आहे. तर त्या दुसरी बँक आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक, म्हणजे पोस्टाची जी बँक असते आपली ती दुसरी बँक असणार आहे. आणि तिसरी म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. हे बघू शकता महाराष्ट्र ग्रामीण बँक. तर अशा 3 बँकांना प्राधान्य देण्यात आले आहे. आणि दुसरं बघू शकता सोबतच लाडकी बहीण योजनेसाठी दोन नवीन योजनासुद्धा आणलेल्या आहेत. तर ते 2 नवीन योजना कोणत्या असणार आहेत ते देखील आपण बघूया इथं. तर बघू शकता पहिली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा गॅस योजना असणार आहे. तर त्याची पात्रता आणि अटी काय असणार आहे ते देखील आपण बघूया. पात्रता म्हणजे तुमचे तर इथं अन्नपूर्णा योजनेसाठी आपलं उज्ज्वला गॅस कनेक्शन पाहिजे. उज्ज्वला गॅस कनेक्शन असं तुम्हाला भेटणार आहे याचा लाभ. आणि दुसरी म्हणजे तुम्हाला 2.5 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न पाहिजे. आणि तिसरं म्हणजे बुकिंग करून गॅस भरणे आवश्यक आहे. ह्या 3 अटी जर तुम्ही पाळत असाल तर तुम्हाला अन्नपूर्णा योजना गॅसचा लाभ घेता येणार आहे. आणि दुसरी योजना म्हणजे तुम्हाला माहिती असेल आपल्या प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्या महाराष्ट्रासाठी 20 लाख घरकुले मंजूर केली आहेत. तर ते 20 लाख घरकुल्यासाठी पात्रता आणि अटी काय असणार आहे ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर महिलांच्या नावावर 1 गुंठ्यापेक्षा जास्त जमीन पाहिजे. तर जर तुमच्या नाव 1 गुंठ्यापेक्षा जास्त जमीन नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. दुसरी म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असला पाहिजे. आणि तिसरी म्हणजे तुमच्या 8 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न पाहिजे, नाहीतर तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ घेता येणार नाही. आणि सोबतच एक नवीन योजनासुद्धा आहे. तर तुम्हाला माहीत असेल शिलाई मशीन योजना. तर आपल्या मोदीजींनी आपल्या महिलांसाठी शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक महिलेला 15,000 रुपये देण्याचा वादा केला आहे. तर त्याचा लाभ घेण्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवले आहे. तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि अशाच नवीन योजनेसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.